फडणवीस उद्या सकाळी नागपुरात संविधान चौकामध्ये ओबीसी आरक्षण बचाव साखळी उपोषण या आंदोलनाला भेट देणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर ओबीसी आंदोलक साखळी उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे। सध्या नागपुरात हे आंदोलन सुरू आहे आणि त्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस उद्या स्वतः भेट देतील आणि आंदोलकांशी बातचीत करतील। संजय तिवारी अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत। संजय, उद्या देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत, उद्या उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे। हो ऋतुजा, जसं आता आपण सांगितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या परत सकाळी नागपूरला असतील आणि ते संविधान चौकातील त्या स्थळी भेट देतील जिथे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे साखळी उपोषण सुरू आहे। ओबीसी आरक्षण बचाव या उद्देशाने हे उपोषण सुरू आहे। मुंबईच्या आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण संपलं असलं तरी नागपुरातील हे ओबीसींचं उपोषण अजूनही सुरू आहे। त्याचा 5वा दिवस आहे आणि उद्या 6व्या दिवशी मुख्यमंत्री तिथे आंदोलनकर्त्यांची भेट घेतील आणि त्यांच्या शंकांचं समाधान करून आणि त्यांना साखळी उपोषण मागे घेण्यास लावतील असं बोललं जात आहे। आणि मुख्यमंत्री स्वतः या उपोषण मंडपाला भेट देण्यासाठी उद्या येत आहेत। आपल्याला माहिती आहे राज्यमंत्री माजी राज्यमंत्री परिणय फुके जे विधान परिषद सदस्य आहेत, भाजपचे ओबीसी चेहरा आहेत, ते आज या मंडपाला त्यांनी भेट दिली होती आणि आंदोलनकर्त्यांशी बोलणं केलं होतं आणि त्याचाच एक परिपाक म्हणून उद्या स्वतः मुख्यमंत्री येथे भेटायला येत आहेत असं बोललं जात आहे। तुझ्या अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर या नागपुरातल्या आंदोलनस्थळी उद्या देवेंद्र फडणवीस जाणार आहेत, आंदोलकांशी चर्चा करणार आहेत। मराठा आरक्षणानंतर ओबीसी समाज हा आक्रमक झालेला आहे आणि त्या संदर्भात जीआरच्या संदर्भात ओबीसी नेत्यांचं सध्या नागपुरामध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्यांची समजूत घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या त्या आंदोलनस्थळी दाखल होतील।